वडवणी तालुक्यामध्ये शासकीय दौऱ्यामध्ये शेट्टे साहेब, ओमप्रकाश शेट्टे साहेब या डोंगराच्या वाडी या ठिकाणी मयत गणेश डोंगरे यांच्या कुटुंबियाला त्यांनी भेट दिलेली आहे. काय व्यथा आहेत आणि आपण जाणून घेऊया. नमस्कार. मयत गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला आपण भेट दिलेली आहे. काय सांगता? काल तसं तर परवा दिवशीच मला संजय आंधळे साहेबांचा फोन आला होता आणि मग आम्ही संबंधित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संपर्क केला, परंतु गणेश डोंगरे हा जागीच मृत्यू पावला होता. त्यामुळं वैद्यकीय मदत कुठली त्यांना देण्याची गरज भासली नाही, कारण दुर्दैवी अंत झाला. आणि योगायोगाने सोशल मीडियामध्ये हे दोन्ही जोडपं अतिशय प्रसिद्ध आहे. मेहनतीमध्ये आनंद कसा घ्यावा ह्या दोन्ही जोडप्याकडे पाहून महाराष्ट्रामध्ये त्यांना किमान 132K फॉलोअर्स आहेत. म्हणजे मला वाटतं हे महाराष्ट्रातलं पहिलंच उदाहरण आहे की इतक्या कठोर परिश्रमामध्ये आनंद कसा घ्यावा, जीवनाचा आनंद. म्हणजे सुखामध्ये काही लोकांना झोप येत नाहीत, परंतु इतक्या प्रचंड मेहनतीमध्ये स्वतःच्या चेहऱ्यावर हसू आणून समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न हे जोडपं करत होतं. दुर्दैवाने त्याला नजर लागली का काय माहित नाही. अश्विनीताईंचं लाईव्ह चालू असताना दुर्दैवाने क्युनर्जी कारखान्याच्या कॅम्पसमध्येच प्रेमायसेसमध्येच ट्रॉली, मला वाटतं अपघात झाला तिथं काहीतरी जागेवरच, आणि ती ट्रॉली अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. परमेश्वरकडे एकच मागणं की या घराला जेवढं काही या दुःखातून बाहेर काढता येईल तेवढं काढावं, कारण गेलेला व्यक्ती वापस येत नाही. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना मी सकाळी मेसेज केला, अशा पद्धतीची घटना झाली. त्यांनाही आश्चर्याचा धक्का वाटला. त्यांना वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की इतके कठोर परिश्रम करणारे ऊसतोड कामगार असतात, हा त्यांना एक वेगळा सखेद आश्चर्य त्यांना वाटलं. आणि त्यांनी तात्काळ मला आता डोळ्याच्या ठिकाणी सभेवर जात असताना स्वतः फोन करून सांगितलं, मी इथे येत असताना, की 5 लाख रुपयाची मदत माननीय देवेंद्रजींच्या संवेदनशीलपणामुळे त्यांनी तात्काळ जाहीर केलेली आहे. उर्वरित आज जिल्हा प्रशासन आमच्या समोर तहसीलदार साहेबांना काही सूचना दिल्या, योग्य तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तिकडे द्यावा. विविध योजनेच्या मार्फत मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. आताच संजय आंधळे साहेब सांगतात की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने असलेल्या महामंडळाच्या द्वारे स्वतः पंकजाताई यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की थोडी संवेदनशील बाब आहे, आणि आपण समाजातल्या घटकालाही मी विनंती करतो की आपण जेवढी शक्य असेल तेवढी मदत करावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आलो, आणि अतिशय दुःखी असताना देखील गेलेली व्यक्ती परत येत नाही, परंतु आर्थिक मदत करून कुटुंबाला कसं ह्यापुढे सावरता येईल यापुढेही देवेंद्रजींचा प्रतिनिधी या नात्याने माझं पूर्णतः लक्ष असेल. बिराजदार कारखाना हा अजित पवार चालवतात असं कळतंय. त्याची काही भूमिका आहे का किंवा काही राजकीय विषय अशा ठिकाणी कोणी जरी चालवत असेल, कारण शेवटी अजितदादा असतील तर राजकीय माणसं संवेदनशील असतात, किमान त्यांना बोलायला जागा असते. आणि मला वाटतं ते चालवत असेल तर निश्चित ते उलट जास्त मदत देतील. मला काय असं स्वतःचं डायरेक्टली पार्टिसिपेट काही आढळलं नाही. बिरादार नावाची एक व्यक्ती आणि ती क्युनर्जी जो कारखाना आहे भाडेतत्वावर वगैरे घेतलेला असेल किंवा काय, झालेली घटना दुर्दैवी कोणी जरी असेल तर काही विषय नाही. काय नाही, शुगर कमिशनर साहेबांना जर मुख्यमंत्री महोदयांनी मला इथं पाठवलं असेल, राज्याचा प्रमुख हा माननीय मुख्यमंत्री महोदय असतात, त्यामुळं मला वाटत नाही त्यांच्या पुढे कुणी असेल, किंवा ह्यात काही राजकारण करण्याची वेळच नाही. आणि त्यामुळं कुणीही असेल तरी माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत करावं लागेल. आणि मला वाटतं अजितदादा असतील तर ते उलट 2-5 लाख रुपये जास्त देतील याच्यात. मला खात्री आहे की ते संवेदनशील आहेत, काही विषय नाही, काय नाही. त्यामुळं या प्रश्नामध्ये उद्या माननीय साखर आयुक्तांना माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे निर्देश आहेत ते पाठवले जातील, आणि शुगर इंडस्ट्रीच्या काही कायद्यानुसार त्यांनी कामगारांचा विमा उतरवला असेल, नसेल तर कारखाना स्वतः पे करेल, काही विषय नाही, काय नाही. आणि पे करायला लावू आम्ही. एखाद्या व्यक्तीचा जीव गेलाय तर त्याचं कॉम्पन्सेशन द्यायला काय, नाही तर आम्ही 1 कोटी रुपये दिला जीव वापस येतो का, अशा गोष्टी. त्याच्यामुळे तो विषयच नाहीये. यामध्ये जेवढी काही या परिवाराला मदत करता येईल आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या मुलींना प्रशासनानं दत्तक घेतले असं काही आहे? नाही, आदरणीय आमदार केशवदादा, माजी आमदार केशवदादा आंधळे यांनी हे जाहीर केलं की त्या तिन्ही मुलीला कमी पडणार नाही. मी जाहीर करतो
मुलीला उद्या मेडिकलला जरी लागला तर मी अनेकांच्या मुलींना यांना मदत करतो. हे तर अशी दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे मी पूर्ण ताकदीनं बरोबर आहे आणि आनंद आहे मला. या भागातले कुठले असेल फी स्वाभाविक कुणी हे करत असेल तर मी तयार असतो कुठल्या. तर अशी दुर्दैवी वडील नाही आहेत तर ना जी लागेल शेवटपर्यंत ती मदत करण्याची तयारी आमची आहे. इथं दादा कमी पडतील तर मी आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि मला वाटत नाही आता कुणी कमी पडेल. आपण त्यांना उभारी देण्यासाठी आणि सांत्वन करून या दुःखातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा. थोडा काळ जावा लागतो. शेवटी काही दुःख निरसन होण्यासाठी हा काळ जायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी आपले ओमप्रकाश शेट्टी साहेबांनी या ठिकाणी डोंगराच्या वाडीमध्ये भेट दिलेली आहे आणि त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की मी सुद्धा या ठिकाणी त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे, मदत करणार आहे. एसएम न्यूज साठी सतीश मुले, वडवणी. बस होती मालवणी चौकामध्ये पैसे भरले इतक्या पटकन नाही पाहिजे. नियतीच्या पुढे कुणाला काय समजदार होता पोरगा. नाही कधी असं बोलले सुद्धा नाही बाबा तुम्ही असे म्हणून भाऊच म्हणून कधी भाऊ एवढं चांगलं एवढं तर लग्नच आहे सर. प्रयत्न करू बाई घाबरू नको मला. मी एक्स्ट्रा थांबवली. मी एक वावर इकतो म्हणलं. माझी जितकी हायशे तेवढं लावतो म्हणलं मी. तू पण काळजी करू नको. पण काय करायचं आता.